त्या मी बाय निघत बी का म्हणे का बरं ती का जनेल कुत्री आहे का जनेल कुत्री आहे ती का बच्चा मेलवत होती ती का फैलवती ती का कुत्रा फिरे बस रे बस रे कडक लागता सोड दे म्हणतो हा आपला वाडा हा तुमचा वाडा हो मेंढर चरायला गेले खिलारी आहे तुला फेलारी आहेत का त्या दंतर आहेत त्या एकच झालं ते आप्पा हो आई घरे का हे आपलंच घर या घरले काय करत राहिले महागाईचा जमाना आहे आतापर्यंत 50 लाख लागून चुकले या घरले 50 लाख कसं गरबी आहे ना बाप लाइटिंग आणि फायटिंग बाप 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 टावर विचारूच नको 50 लाख आणि या घरना पितळा कोणता गावले गाण ठेवले बांधकाम अपुरे आहे अजून असं आहे का? हा चांगलं ना म्हणजे एअर कंडिशन न करे हो पाच नका फसका नाव निघित आलं पाहिजे शिल्लक बोलू नको आप्पा हो लय लांबून आलो सकाळपासून निघेले बर लय भूक लागेले हो अशी भूक असते का नाही म्हणा आत्ताच रास अरे असं म्हणायचं हा भूक लागली हा जेवण पाहिजे हो बोलवतो माझ्या मुलीला आणि फटक्यात तुम्हाला जेवण देतो अरे अन्न आणि पाणी तो रुक्मिणीचा नाही आल्या जीवनात आल्या संसारात अन्नदान कोणाच्या हातून झालं नसेल तर काही उपयोग नाही जन्म त्याचा व्यर्थ आहे अन्नदान व्हायलाच पाहिजे बोलवतो माझ्या मुलीला अगं बेटा पुष्पा मोग्यान बखुश लाला 8 दिवस देखाना कामच नाही आते काय बडबड आहे आप्पा हो एकच नंबर क्वालिटी आहे बाकी काय नाव आहे माझ्या मुलीचं नाव काय नाव आहे पुष्पा अरे वा काय नाव आहे समजलं का तुला पुष्प म्हणतस वाले ऐका का नाव समज नका तुले खूप सामंत शिले पुष्प नाही माझा पुष्पा आप्पा हो हिचं काय लग्न वगैरे बापरे 12 वर्ष म्हणजे आता माझी मुलगी शाळेत जाते 12वी पास आहे 12वी लाई किती वेळ आहे तू 12वी पास आहे मी 12वी नाही 12वी लाई हा काही पोरं सोरं लग्न नाही झालं माझं आप्पा येण्यासाठी काय स्थळ वगैरे काय ते केले का नाही मुलगा शोधतोय आम्ही ज्याप्रमाणे माझ्या मुलीचं शिक्षण त्याप्रमाणे शिक्षणवाला मुलगा पाहिजे शेना आपला बाग मा पोरग्या त्यातल्या त्यात काही छोटी मोठी नोकरी अरे पोरग्या श्रीमंत मुलगा आहे मग आम्ही शोधतोय मुलगा अरे बापरे नोकरी लिबे ना पोरग्या आर्मी मा हा मिलिटरी मा आहे पुढे वाढणारे अजून जरा बायोडाटा व्हॉट्सअपला टाकेले मी मुलगा शोधला तू मग तुला माहिती आहे मग बरं मी असं विचारतो तो मुलगा कोण आहे मन बाप म्हणजे अक्कल आहे का बढिया माझ्या मुलीचं वय काय तुझ्या बापाचं वय काय अभी यंदा नाही म्हण राहता भाईजबरी अवकार राहिलो बकरे बस गाले नालाय तुरी करता बेटा हे फार लांबून आले खेडेगावचे माणसं आहे हा आपल्याकडे आले मी ज्या वेळेला हे भेटले ना मला हा. त्यावेळेस मी तुला फोन केला होता हा स्वयंपाक तयार कर म्हटलं हा स्वयंपाक तयार केला का हा काय बनवलं तेच ना पोळी काय तुला सोराट येडा समजी राहिला का दे काय झालं भाऊ? गारबाला सांगितलं राहिला का बरं, पण काय चुकलं आमचं बेसन खावायला राहिला तर बेसन खात नाही मी मला पोट बाबा रिझा साडे तुले काय
बेसन खात नाही नाही मग काय पाहिजे भाऊ पिठलं. अरे गाढवा बेसन आणि पिठलं एकच अरे रास. फरक कसा काय बेसन म्हणजे पातळ रास, हा पिठलं म्हणजे पावडीवर तोडणं पडत. अरे एकच झालं रे काका कोणत्या देशात पाहिजे झाला तू सगळं बनायला लावतो. हो माळकरी आहे मी. अरे बाबा आम्ही सुद्धा माळकरी आहे माळकरी माफी फरक रास. कसं काय मी दत्त मार्गी आहे. हा हा मला ही सणाला पाणी ओलांडता येत नाही. योग्य बोलला तू हा हो 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 कांदा लिंबू पापड लोणचं सगळं मिळेल हा सांगणी म्हणशी. हो सगळं सगळं माळकरी आहेत म्हणा त्या. हो पाणी व्यवस्थित ठेवायला लावतो. बरोबर 2-4 काड्या बोंबीलला बुजायला लावतो. मस्त रे बेटा डोक्याला ताण आहे हा बेटा वेळ करू नको डोक्याला ताण आहे लवकर याला काढ बरं इथून हो आप्पा हो जेवणपेक्षा ताटलेले बारी आवडणे हो. पहिलेच मोठेले कधी जेवण पोटभर झालं ना आप्पा. हो. आप्पा सायंकाळ झाली आता आम्हाला झोपायचंय. वरच्या तालावर जा 2 पलंग टाकलेले 2 गाद्या आहे पप्पा मला भूक लागली. मम्मी मला भूक लागली व मम्मी मला भूक लागली ना व. भूक लागले का दादा मला दूध दे. दूध पाहिजे का अरे थांबणार रे. काय पाहिजे? दूध. देसणार थांबणार रडू नको देसणार रडू नको. पप्पा म्हणजे इज्जत आहे गाव का? काय करा तो काय पाहिजे तुले? दूध. आले मी तुला. पप्पा तुले उपाध्ये तुम्ही आले. रडू नका. रडू नका. काय पाहिजे? दूध. मला दूध पी राय ना का माले पास आड राय ना. पोटने भर आता ये. चल बाबा आता ये. झोप झोपले म्हणा दादा. त्या मुच्छा वृत्ती राहिली अरे पोट टाकशी ना. पोट ना पोटने बरे काय बघ. अरे म्हणा सपडू पापडू. अरे म्हणा रोलो पोटने बरे म्हणा गाजर खायले. हट हट हट. पप्पा पप्पा काय ना दादा काही गोड होणार गोटे ते काम करना खाल्लं बुंदड बी खायले. जय हो.